माझे नाव अजय. यावेळेस मी माझ्या बहिणीला घेण्यासाठी तिच्या सासरी आलो होतो. माझ्या बहिणीचे लग्न 2 आठवडे अगोदर झाले होते. तिचे नाव पूनम होते. तिच्या घरात तिची सासू, सासरे, नणंद, दीर व तिचा नवरा इतकेच लोक राहत होते. बहिणीचे सासरे हे नोकरीवरून रिटायर झाले होते, पण 6 महिन्या अगोदर त्यांना पॅरालिसिसच्या अटक आल्यामुळे ते बेडवरच पडून होते. तसेच तिच्या नणंदचाही लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता. बहिणीचा नवरा हा काहीच काम करत नव्हता. दिवसभर मित्रांसोबत राहून जुगार खेळणे व दारू पिणे हाच त्यांचा दररोजचा धंदा होता. मी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास बहिणीच्या घरी येऊन पोहोचलो. पण मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की माझ्या जवळ बसायला घरातील एकही मनुष्य नव्हता. माझ्या आजूबाजूला बहिणीची सासू व तिची नणंद बसली होती. बहिणीची सासू ही दिसायला सुंदर व ब्युटिफुल होती आणि तिच्याच खालोखाल तिची नणंद ही सुंदर दिसत होती. पण दोघांच्याही नशिबात काही महिन्यांपासून नवऱ्याकडून मिळणारे सुख व आनंद त्यांच्या पदरी पडत नव्हते. एकाच्या नवऱ्याला पॅरालिसिस झाला होता आणि दुसरीचा नवरा तिला सोडून दुसऱ्या बाईसोबत राहत होता. मग मी बहिणीच्या सासूला विचारले, आंटी, जीजाजी कहीं नजर नहीं आ रहे, कहीं बाहर गए हैं क्या? तेव्हा बहिणीची नणंद मला म्हणाली, भैया सुबह से ही बाहर रहते हैं, रात को 10 बजे घर आते हैं, बस इतना ही काम है उनको, बाकी अपनी जिंदगी छोड़ के दूसरों के बारे में कभी परवाह ही की नहीं उन्होंने. तेवढ्यात बहिणीची सासू उभी राहिली आणि तिच्या खांद्यावरून तिच्या साडीचा पदर खाली निसटला आणि तिचे ते दृश्य पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण ती बाई आपली साडीही व्यवस्थित करायची सोडून माझ्याचकडे पाहून हसत होती. आणि इकडे तिची मुलगी तीही आपल्या आईला म्हणू लागली, मम्मी, तुम्हें अभी तक साड़ी पहनना नहीं आता, बार बार फिसल जाती है तुम्हारी साड़ी, जाओ तुम पिताजी को खाना दे दो, मैं बैठी हूँ अजय के पास. तेव्हा बहिणीची नणंद माझ्याकडे तिडकस डोळे करूनच पाहत होती. मग तेवढ्यात माझी बहीण पूनम ही हॉलमध्ये आमच्या जवळ येऊन उभी राहिली. मग तिची नणंद तिला म्हणाली, भाभी, आप अपने भाई से कुछ देर बात करो, फिर उसके बाद खाने की तैयारी कर दो, क्योंकि मुझे बहुत ज़्यादा भूख लगी है. तेव्हा माझी बहीण, ठीक है दीदी, मैं जल्दी ही खाना लगा देती हूँ. तेव्हा मी पूनमना म्हणालो, अगं कशी आहे तुझी फॅमिली? तुझा दीर घरात असूनही मला भेटायला आला नाही आणि दाजी तर सकाळपासूनच बाहेर राहतात, ते रात्री येतात म्हणे. तेव्हा पूनम मला म्हणाली, हे पहा दादा, तू यांचा जास्ती विचार करू नकोस. मी या ठिकाणी फार आनंदात आहे. हे सर्व सेल्फिश लोक आहेत, फक्त स्वतःचाच विचार करतात. चल तोंड हात धुवून घे आणि जेवणाला चल. आपण परवा आपल्या घरासाठी निघू. बहिणीचं घर हे लहान होते, पण कुटुंब मोठे होते. कारण सासू सासरे एका रूममध्ये असायचे आणि एक रूम ताई व दाजींचा असायचा. मग दीर व नणंद कुठे झोपत असतील हाच विचार करत मी बाथरूममध्ये हात धुण्यासाठी आलो. तेव्हा लागलीच माझे लक्ष समोर गेले आणि माझे डोळे आश्चर्याने मोठेच झाले. कारण समोर इतक्या बायकांचे आतले कपडे टांगलेले होते की यांच्यात ताईचे कोणते व तिच्या सासू आणि नणंदचे कोणते यातच मी कन्फ्यूज झालो होतो. पण सर्वच कपडे फार अट्रॅक्टिव्ह दिसत होते. मी एक वेळेस सगळ्याच कपड्यांना स्पर्श केला. तेव्हाच माझ्या मनात बहिणीच्या सासूबद्दल आणि तिच्या नणांबद्दल एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. ते दोघेही हे कपडे घालून कसे दिसत असतील याचाच विचार मी करू लागलो होतो. मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा सर्वजण जेवणाची तयारी करून खाली बसले होते. मग तोंड हात पुसून मी पण त्यांच्यासोबत जेवणासाठी खाली बसलो. यावेळेस बहिणीच्या सासूने व तिच्या नणंदने गाऊन घातलेला होता. त्या दोघंही गाऊनमध्ये फार सुंदर दिसत होत्या. पण अजूनही बहिणीचा दीर व माझे दाजी घरी आले नव्हते. ते दोघंही जण माझ्या समोरच बसलेल्या होत्या आणि माझी बहीण मला जेवण वाढू लागली होती. जेवणात साधं सिंपलच जेवण बनवलं होतं. पण जेवता जेवता माझं लक्ष अचानक बहिणीच्या सासूकडे गेले.
ती अशा अवस्थेत बसली होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पण वारंवार माझी नजर त्याच ठिकाणी जात होती. तिचे ते दृश्य पाहून माझ्या अंतर्मनात वेगळीच आग जेवणाच्या वेळीस निर्माण झाली होती आणि बहिणीची नजर माझ्यावर लक्ष ठेवूनच होती. तिला असं वाटत होतं की तिचा नवरा तिच्या घरी आला असावा आणि प्रत्येक वेळेस ती बहिणीला आवाज देऊन सांगत होती, "भाभी सब्जी लाना, भाभी चपाती खत्म हो गई है, चपाती लाना, भाभी आपका भाई घर आया है, थोडा ध्यान रखो." मीही तिच्यावर अधूनमधून लक्ष ठेवूनच होता. तेवढ्यात बहिणीचा धीरही घरी परतला होता आणि तो मला पाहून म्हणाला, "अरे अजय जी, कब आए? इतने जल्दी भूख लग गई? हम आने से पहले ही खाना शुरू कर दिया आपने." तेव्हा मी त्यांना म्हणालो, "मैं तो कब से रुका हुआ था, मगर दीदी कह रही थी कि आप लोगों को टाइम हो जाता है आने में, तुम बैठ जाओ." तेव्हा बहिणीचा धीर मला म्हणाला, "अरे मैं तो मजाक कर रहा था, ऐसे भी हमें घर आने में टाइम हो ही जाता है, मैं भी तुम्हारे साथ ही खाने के लिए बैठ जाता हूँ." जोपर्यंत बहीण तिच्या देराचं ताट करत होती तोपर्यंत तिची नणंद मला जेवण वाढू लागली होती आणि ती जेव्हा माझ्या जवळ येऊन म्हणाली, "अरे अजय, लो ना थोडा सब्जी." आणि ती भाजी टाकण्यासाठी जेव्हा खाली वाकली तेव्हा माझे लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले. ते इतके सुंदर व मुलायम दिसत होते की असं वाटत होतं की यावेळेस त्या ठिकाणी माझ्या हातांचा स्पर्श करावा. पण मी थोडा वेळ मनावर कंट्रोल करून जेवणाकडे लक्ष दिले. अजूनही बहिणीची सासू ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत बसलेली होती. माझे डोळे कोणावर ठेवू तेच मला कळत नव्हते, कारण दोघंही ठिकाणाचे सौंदर्य हे मी पहिल्यांदाच माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. बहिणीची सासू माझ्याकडे असं पाहत होती की आताच मला ती मिठी मारणार होती की काय. आमच्या दोघांचेही जेवण आटोपून आम्ही दोघंही बाहेर फिरण्यासाठी आलो. बहिणीच्या दिराने मला छानपैकी लिंबू सोडा पाजवला व 1 तासाच्या आत आम्ही घरी परतलो. आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा माझे दाजी जेवणाला बसले होते. मला पाहून ते म्हणाले, "अरे अजय, घर में सब ठीक ठाक है ना? और तुम कैसे हो?" तेव्हा मी दाजींना म्हणालो, "मैं बहुत बढ़िया हूँ जीजाजी, मगर आप अपनी सेहत की तरफ ध्यान रखिए. कितने कमजोर हो गए हो आप." पण मी जेव्हा त्यांच्या जवळ बसलो तेव्हा त्यांच्या अंगातून दारूचाच वास येत नव्हता मला. म्हणून मी फटक्यात त्यांच्या जवळून उठून लांब जाऊन खुर्चीवर बसलो. माझ्या शेजारी बहिणीचा दीर बसला होता. दाजींचं जेवण झाल्यानंतर ते डायरेक्ट माझ्याशी काही न बोलता त्यांच्याच रूममध्ये गेले. इकडे बायकांचे पण जेवण झाले होते. बहिणीची सासू तर तिच्या रूममध्ये जाण्या अगोदर माझ्याकडे तिरकस नजरेनेच पाहून जात होती आणि ताईही तिच्या रूममध्ये सर्व आटोपून निघून गेली. मग ताईच्या दिराने लागली सर्व खुर्च्या गोळ्या करून खालीच आमच्या तिघांसाठी गाद्या टाकल्या, कारण रूममध्ये मी, ताईची नणंद व तिचा देर इतकेच लोक झोपणार होतो. नवीन जागा असल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती. मी काही वेळापर्यंत मोबाईल पाहत बसलो. आता रात्रीचे 12:30 वाजले होते आणि तेव्हाच अचानक बहिणीच्या दिराच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. पण यावेळेस त्याचा फोन हा व्हायब्रेट मोडवर होता. मग तो फोनवर बोलू लागला, "सब लोग सो गए हो, तुम आ सकती हो." तेव्हा मी जागीच होतो आणि तो उठून मला व त्याच्या बहिणीला पाहू लागला. पण त्याला माहितीच नव्हते की मी त्याची सर्व कृती त्या गादीवर पडून पाहत होतो. मग थोड्याच वेळात कोणाची तरी सावली समोरून येताना मला दिसली. पण जसजशी ती सावली जवळ आली तेव्हा मला कळाले की ती माझीच बहीण पूनम होती. पूनम डायरेक्ट येऊन तिच्या देराच्या शेजारी जाऊन झोपली. पण या सर्व गोष्टी पाहून मला आश्चर्यच वाटू लागले की पूनम तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या दिराजवळ येऊन का झोपली असावी. माझे लक्ष त्या दोघांवरच होते. पूनम व तिचा देर एकमेकांच्या मिठीत होते आणि दोघांनी एकमेकांचे ओठ एकमेकांवर टिकवले होते. त्या दोघांना पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग व तरंग निर्माण होऊ लागली होती. मग हळूहळू त्यांनी
आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि ताईचं असं दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यांनी तब्बल 1 तासापर्यंत एकमेकांवर भरभरून प्रेम केले. त्या दोघांचा कार्यक्रम पाहत असतानाच माझ्या पायावर कोणाचा तरी स्पर्श झाल्याचा मला जाणवला. माझ्या शेजारी तर ताईची नणंद झोपलेली होती. ती पण 2 वर्षापासून आपल्या नवऱ्याच्या प्रेमापासून वंचित होती. हळूहळू तो स्पर्श वाढू लागला होता, पण तो आता पायाला न होता माझ्या त्या ठिकाणी होऊ लागला होता. म्हणून माझ्या पोटात गुदगुल्यांचे प्रमाण वाढू लागले होते. पण जेव्हा मी माझी कूस बदलवली तेव्हा ताईची नणंद ही अशा अवस्थेत होती की ती मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ती आतुरतेने माझ्याकडून त्या प्रेमाची वाट पाहत होती, जे प्रेम तिच्या भाऊ व वहिनी तिच्या समोर रोज रात्री करत होते. पण तिला या गोष्टी माहीत असल्यामुळे ती काही बोलत का नव्हती, हाच प्रश्न माझ्या मनात उद्भवला होता. पण आज स्वतःहून जर एखादी स्त्री माणसाला त्या प्रेमासाठी आकर्षित करत असणार होती, तर ती संधी माणसाने सोडायला नव्हती पाहिजे. त्याही प्रयत्नात मी होतो. मग बहिणीच्या नणंदला मी पण अशा ठिकाणी स्पर्श केला. तिने लागलीच माझे 2 हात घट्ट तिच्या हातात दाबले. इकडे ताई व तिच्या देरही आता शांत झाले होते. ताई आपल्या रूममध्ये जाऊन झोपण्यासाठी गेली आणि ताईचा दीरही आता गाढ झोपेत होता. हळूहळू मी माझे ओठ वहिनीचा नणंदच्या ओठांजवळ आणले. आमचे दोघांचे गरम श्वास आम्हा दोघांना उत्साहित करत होते. परत पूनमच्या नणंदने माझ्या अशा ठिकाणी तिच्या हाताचा स्पर्श केल्याने मी लागलीच वेळ वाया न घालवता माझे ओठ तिच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर तिने मला तिच्या मिठीत सामावून घेतले. मग हळूहळू तिने आपल्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून तिचे असे दृश्य मला दाखवले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण असं दृश्य मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिल्यामुळे मला त्या गोष्टीची जास्त ओढ लागू लागली. मग मी ताईच्या नणंदसोबत 2 तासापर्यंत भरभरून प्रेम केले. ताईच्या घराची वागणूक वेगळी असली तरी ताईला ज्या गोष्टीचं सुख हवं होतं ती गोष्ट तिला वेळेवर मिळत असल्यामुळे ती या ठिकाणी आनंदित होती. आणि मलाही या गोष्टी प्रथमच मिळाल्यामुळे मलाही हे घर सोडायची इच्छा होत नव्हती. मग कोणताही विचार न करता मलाही चांगली झोप लागली. सकाळी मी लवकर उठला. माझ्या शेजारी फक्त वहिनीचा दीर आकाश झोपला होता आणि बहिणीची नणंद अंजली ही त्या ठिकाणी नव्हती. मी काही वेळ त्याच ठिकाणी झोपेतून उठून बसून राहिलो. मग मी थोडा वेळ मोबाईल पाहून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो, कारण मला जोराची बाथरूम लागली होती. पण घरात अगदी शांतता होती. पूनम व तिची नणंद अंजली या पण घरात दिसत नव्हत्या. मग मी जेव्हा बाथरूमचा दार आतल्या बाजूने ढकलला तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण बहिणीची सासू ही अशा अवस्थेत बसून आंघोळ करत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. अंजलीपेक्षाही ती फार सुंदर दिसत होती. असं वाटत होतं की या क्षणाला तिला मिठीत घ्यावे. पण कोणीतरी येण्याचा आवाज अचानक माझ्या कानी पडला. मी फटक्यात हळूच दार लावून टॉयलेटच्या दिशेने निघालो आणि थोड्या वेळानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा ताईच्या बेडरूममध्ये मला अंजली कपडे बदलताना दिसली. मी हळूच त्या बेडरूमचा आत गेलो आणि तेव्हाच मला अंजलीने पाहिले. तिने फटक्यात दार लावला आणि म्हणाली, अरे अजय, इतनी सुबह तुम इस रूम में क्या कर रहे हो? कोई हमें देख लेगा तो बहुत बड़ी मुसीबत खड़ी हो जाएगी. तेव्हा अंजली काही बोलण्याच्या अगोदरच मी तिला माझ्या मिठीत घेतले. कोणी येत नाही तोपर्यंत मी तिच्या ओठांवर ओठ टिकवले. तब्बल 15 मिनिटापर्यंत मी सकाळी सकाळी तिच्या ओठांचा रस चाखला आणि तेवढ्यात दारावर कोणाच्या तरी थाप मारण्याचा आवाज आला. आमच्या दोघांचीही धावपळ उडाली. मला अंजलीने फटक्यात पलंगाच्या खाली लपवले आणि ती तो दार उघडण्यासाठी गेली.
ती ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत तिने दार उघडवला आणि समोर ताईची सासूही अंगावर साडी गुंडाळून त्याच रूममध्ये आली. अंजलीने फटक्यात आपल्या अंगावर गाऊन चढवला आणि ती त्या रूममधून बाहेर निघाली. मी पलंगाच्या खालूनच बहिणीच्या सासूला न्याडू लागलो. जेव्हा बहिणीच्या सासूने आपल्या अंगावरील गुंडाळलेली साडी काढली त्याच वेळेस मला तिची सुंदरता जवळून पाहायला मिळाली. खरंच अंजलीपेक्षाही कित्येक पटीने तिची आई आतून सुंदर होती. पण जेव्हा तिने तिचे आतले कपडे घालायला सुरुवात केली तेव्हा ती अशी दिसत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. खरंच वाटत नव्हते की ही बाई 3 मुलांची आई असावी. आता माझे आकर्षण अंजलीपेक्षा तिच्या आईकडे जास्त ओढले होते. 10 मिनिटांनंतर त्यांनी आपले कपडे चेंज करून त्याही बाहेर निघाल्या. अंजली बाहेर बसून तिच्या आईचीच निघण्याची वाट पाहत होती. त्या जेव्हा बाहेर आल्या त्यावेळेस अंजली ही ताईच्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली, अजय बाहर निकलो. तेव्हा ती मला म्हणाली, तुम्हें माँ ने देखा तो नहीं ना? मग मी अंजलीला म्हणालो, मुझे आंटी ने देखा नहीं मगर मैंने उनको पूरा देख लिया. अंजली सच बात बोलूं, तुम्हारी माँ तुमसे बहुत ही ज्यादा अंदर से सुंदर है. तेव्हा अंजली मला म्हणाली, क्या बात कर रहे हो, तुमने मेरी माँ को इस हालत में भी देख लिया कि हम दोनों में कौन अंदर से सुंदर है. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मैं सच बात बोल रहा हूँ, अगर तुम्हें जैसे मुझसे रात को प्यार हुआ ऐसे ही प्यार अगर तुम्हारे माँ को मुझसे हुआ ना, मैं तुम्हें भी भूल सकता हूँ. इतनी ब्युटीफुल दिखती है. तेव्हा अंजलीने माझ्या छातीवर एक हात मारला आणि म्हणाली, जब माँ तुम्हें मिल जाएगी वो तब की बात है. ऐसे भी 6 महीने से वो भी अपने पति के प्यार के लिए तरस गई है, क्योंकि पिताजी की हालत जब से ऐसी हुई है तब से वो भी मेरे जैसे आदमी का प्यार पाने के लिए बेचैन है. अगर तुम मेरी माँ की मदद कर देते हो तो इससे बड़ा पुण्य का काम क्या होगा. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, ये बात तुम बोल रही हो अंजलि, तो मेरा भी जुगाड़ तुम्हारे माँ के साथ करवा दो ना. मैं तुम दोनों को अलग अलग टाइम में भर भर के प्यार करूंगा. तेव्हा अंजली म्हणाली, वो बात की बात है, अभी जो खूबसूरत औरत तुम्हारे साथ खड़ी है उसके बारे में सोचो. तेव्हा अंजलीने मला घट्ट मिठीत घेतले. मी पण माझे दोघं हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिला साथ देऊ लागलो. थोड्याच वेळात अंजलीने तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि माझ्याशी ती भरभरून प्रेम करू लागली. जे दृश्य मी रात्रीच्या वेळेस पाहिले नव्हते ते दृश्य मला अंजलीने दिवसाला दाखवून तिच्याकडे मला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण त्या दृश्यातही मला तिची आई दिसत होती. पण आलेली संधी का सोडावी म्हणून मी इकडे तिकडे लक्ष न देता अंजलीने दाखवलेल्या दृश्याकडे कॉन्सन्ट्रेट करू लागलो. मग हळूहळू तिच्या अंगावर उरलेले कपडे मी बाजूला ठेवून ती यावेळेस अशी दिसत होती की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग अर्ध्या तासापर्यंत आम्ही दोघं त्या रूममध्ये भरभरून प्रेम करू लागलो. मग अंजलीने हळूच दार उघडून बाहेर कोणी आहे की नाही ते पाहिले आणि त्याच वेळेस आम्ही दोघंही त्या रूममधून बाहेर निघालो. मी हॉलमध्ये येऊन खुर्चीवर जाऊन बसलो. अजूनही बहिणीचा धीर हा झोपलेलाच होता. त्यांना उठवण्यासाठी पूनम बाहेर आली. माझ्या हातात मोबाईल होता पण माझे लक्ष पूर्णपणे पूनमवर होते. पूनमने त्याला उठवून डायरेक्ट आंघोळीसाठी बाथरूममध्ये नेले. पूनमची सासू ही किचनमध्ये देवपूजा करत होती आणि तिची नणंद अंजली आता शांत होऊन कपडे धुत होती. घरात पूनमकडे पाहणारे कोणीच नव्हते. तिने तिच्या हाताने तिच्या देराची आंघोळ घातली आणि त्याचे कपडे तिने तिच्या बेडरूममध्ये काढून ठेवले होते. जेव्हा मी आजूबाजूला पाहिले त्या ठिकाणी कोणीही नव्हते, म्हणून मी पण पूनम काय करत असावी हे पाहण्यासाठी तिच्या बेडरूमच्या दिशेने गेलो. पूनम व तिचा धीर हे अशा अवस्थेत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पूनम ही गाऊनवर नसून आपल्या आतल्याच कपड्यांवर होती आणि तिचा धीर तिच्या शरीरासोबत वेगवेगळे चाळे करत होता. ते पाहून मला आश्चर्य वाटले की आपली बहीण
स्वतःच्या नवऱ्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा प्रत्येक बायकोची असते ती सोडून ती आपल्या भावासारख्या धीरासोबत अशी करत होती. मग मी त्या ठिकाणी उभा राहून मुद्दामून खोकलण्याचा आवाज केला. जेव्हा पूनमला कळाले की मी त्या ठिकाणी येत आहे, तिने लागलीच आपला रूम बंद केला. त्यानंतर 20 मिनिटांनंतर ते दोघंही त्या रूममधून बाहेर निघाले. मग पूनम माझ्याजवळ येऊन म्हणाली, दादा तू चहा घेशीलस का रे? तेव्हा मी पूनमला हो म्हणालो. तिने लागलीच माझ्यासाठी व आकाशसाठी चहा ठेवला. आम्ही दोघांनीही पूनमने बनवलेला छान चहा घेतला. त्यानंतर आकाश त्याच्या काही कामासाठी घरातून बाहेर निघाला. मग पूनम मला म्हणाली, दादा तू लवकर आंघोळ करून फ्रेश हो, आज मी तुझ्यासाठी छान जेवण बनवते. मी लवकर आपल्या जागेवरून उठून आंघोळीसाठी गेलो आणि 15 मिनिटात आंघोळ करून छानपैकी कपडे घालून हॉलमध्ये येऊन बसलो. तेवढ्यात पूनमच्या सासूचीही देवपूजा झाली होती. ती पण माझ्यासोबत येऊन हॉलमध्ये बसली आणि मला विचारू लागली, अजय तुम वो क्या काम करते हो घर पर? तेव्हा मी त्यांना सांगू लागलो, मैं फिलहाल में कोई काम नहीं करता हूँ, शेयर मार्केट पर पैसा लगा के महीने का 25-30 हजार रुपये कमा लेता हूँ. मग पूनमची सासू म्हणाली, घर में बैठे बैठे ये भी अच्छा काम है. अजय तुम यह काम मेरे छोटे लड़के को भी सिखा देना, वो भी अपने बड़े भाई की तरह ही दिन भर घूमता रहता है. अगर उसे पैसा दिखेगा तब काम में ही उसका मन लगेगा. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ठीक है, ऐसे भी ये काम मोबाइल से भी कर सकते हैं. मैं उनको 2 दिन में यह सिखा दूंगा. जब उनको सब समझ में आ जाएगा ना तो वो अपने आप करने लगेंगे. तेवढ्यात अंजली ही कपडे धुवून आमच्या सोबत येऊन बसली. ती पूर्णपणे ओली झालेली होती. तिच्या अंगाला तिचा गाऊन चिटकू लागला होता. मग अंजली माझ्याकडे पाहून म्हणाली, अजय तुम मेरे साथ रूम में चलो, मैं तुम्हें मेरी शादी का एल्बम दिखाती हूँ. तुम भी मेरे पति को इसी बहाने देख लोगे. तेवढ्यात पूनमची सासूही मला म्हणाली, जाओ अजय, अंजली का शादी का अल्बम देख लो. मग मी आणि अंजली पूनमच्या बेडरूममध्ये येऊन तिच्या लग्नाचा अल्बम पाहू लागलो. पण 1.5 तास झाले तरी आम्ही दोघंही रूममधून बाहेर आलो नव्हतो. म्हणून ते पाहण्यासाठी पूनमची सासू आमच्या रूमच्या दाराजवळ येऊन उभी राहिली. तिला आतून माझ्या व अंजलीच्या कुजबुज करण्याचा आवाज ऐकू येत होता आणि तिकडे पूनमही स्वयंपाक करण्यात बिझी होती. म्हणून तिने दार आतल्या बाजूने ढकलून पाहिला. दाराला कडी लावलेली नसल्याने रूमचा दार आतल्या बाजूने उघडला आणि समोरचे दृश्य तिने माझं व अंजलीचं असं पाहिलं, तीही स्वतःला शब्दात सांगू शकत नव्हती. तिने लागले दार लावला आणि काही न बोलता ती त्या ठिकाणाहून निघून गेली. आता तिला कळून चुकले होते की रात्री ही अंजली अजय के बगल में ही सोती होंगी, म्हणून तिची अशी हरकत करण्याची हिंमत झाली. दिवसाला पूनमचा हाताचा छानपैकी आमरस व पुरणपोळी खाऊन मी थोडा वेळ आराम केला. आता मला अंजलीची ओढ जास्त लागली होती, कारण पूनमची सासू तर माझ्या हातात येणार नव्हती असं मला वाटत होतं. म्हणून मी दिवसाही अंजलीची वाट पाहून झोपलो. अंजलीलाही माझ्याजवळ येता येत नव्हते, कारण दिवसाला सर्वजण ते हॉलमध्ये झोपत असे. दाजी व त्यांच्या भाऊ तर घरी येण्याचा प्रश्नच नव्हता. मी संध्याकाळी झोपेतून 5 वाजेला उठलो. मग छानपैकी फ्रेश होऊन मी हॉलमध्ये मोबाईल पाहू लागलो. यावेळेस घरात सर्व बायका आपापल्या कामात व्यस्त होत्या, म्हणून मी थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी निघालो. असेही घरात बसून बसून मला कंटाळा येऊ लागला होता. आता फक्त मी रात्र होण्याची वाट पाहत होतो. असेही आकाश व दाजी जेवणासाठी उशिरा येत असल्यामुळे मी पण घरी रात्री 9 वाजेपर्यंत येऊन पोचलो. यावेळेस आकाश माझी वाट जेवणासाठी पाहत होता. मग मला घरी आल्यावर आकाश म्हणाला, अरे साले साहब कहाँ घूमने गए थे, बहुत टाइम लगा दिया आने में. तेव्हा मी आकाशला म्हणालो, ऐसे भी आप लोगों को घर आने में टाइम हो ही जाता है, फिर आप खाना खाने से पहले मैं खाना खा लेता हूँ,
वो मुझे अच्छा नहीं लगता, इसलिए थोड़ा देरी से आया तो आप भी मुझे घर में मिल गए। मैं अभी मुंह हात धो के आता हूँ, फिर हम दोनों खाने के लिए बैठते हैं। मग मी आणि आकाश सोबतच जेवणासाठी बसलो. दररोजप्रमाणे अजूनही दाजी घरी आले नव्हते. मग आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही दोघंही सोडा पिण्यासाठी आजही बाहेर आलो. सोडा पिल्यानंतर जेवण कसं फटक्यात पचतं म्हणून त्याच्या पिण्याचा आनंद वेगळाच असतो. आम्ही आज थोडं उशिराने घरी पोहोचलो, कारण घरी येतेवेळी आकाशचे काही मित्र रस्त्यातच आम्हाला भेटले होते. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यातच आम्हाला वेळ झाला. घरी आल्यानंतर दाजी जेवण करून झोपले होते आणि अंजलीने आमच्या सर्वांचे अंथरूण हॉलमध्येच टाकून ठेवले होते. दुपारी छान झोप झाल्यामुळे मला रात्री झोपच लागत नव्हती. रोजच्या वेळेनुसार पूनमचा मिस कॉल आकाशच्या फोनवर आला असावा, कारण त्याचा मोबाईल जेव्हा पण रात्री व्हायब्रेट होतो तेव्हा त्याला पूनमच फोन करत असावी असे मला वाटत होते. मग त्याने एक नजर परत माझ्यावर व अंजलीवर टाकली, पण मी जागी असल्यामुळे त्याला आज पूनमसोबत काहीच करता येत नव्हते. म्हणून तो पूनमला म्हणाला, आज रहने दो, सब लोग जग रहे हैं. इकडे अंजलीलाही काही पाहायला मिळाले नसल्यामुळे तीही गाढ झोपली. मग रात्रीच्या 1 वाजेच्या सुमारास माझ्या पायाला कुणाच्या तरी स्पर्श झाल्याचे मला जाणवले. मी लोळूनच आजूबाजूला पाहिले तेव्हा आकाश व अंजली हे झोपलेले होते. मी परत माझ्या जागेवर झोपलो. मग काही वेळाने परत माझ्या पायाला यावेळेस जोराचा स्पर्श झाला. मी फटक्यात आपल्या जागेवरून उठून समोर पाहिले तेव्हा माझे डोळेच मोठे झाले, कारण समोर पूनमची सासू ही गाऊन घालून उभी होती. तिने हाताने इशारा करून मला तिच्या जवळ बोलावले. मी माझ्या जागेवरून उठून तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तिने माझा हात आपल्या हातात पकडला आणि मला तिच्या रूममध्ये घेऊन आली. त्यावेळेस पूनमचे सासरे हे झोपले होते. तेव्हा मी तिला म्हणालो, आंटी कुछ काम था क्या? तेव्हा ती मला म्हणाली, इतने रात को अगर मैं तुम्हें बुला रही हूँ तो क्या काम होगा, यह तुम अपने आप समझ जाना चाहिए. तेव्हा मी तिला म्हणालो, आंटी मैं कुछ समझा नहीं. तेव्हा ती मला म्हणाली, अजय तुमने अंजलि को उसके पति की कमी उसको महसूस होने नहीं दी. जब तुम दोनों उसकी शादी के एल्बम देखने के बाद जिस तरह भर भर के प्यार कर रहे थे, वो मैंने सब अपने आँखों से देखा था. मैं भी 6 महीने से उसी प्यार पाने के लिए तरस रही थी. जब मैंने तुम्हें उस हालत में देखा तब मेरे दिमाग में आया कि जो प्यार मैं ढूंढ रही थी वो प्यार तो मेरे घर में ही मौजूद है. तेव्हा पूनमच्या सासूने लागलीच माझे दोघं हात तिच्या हातात पकडले आणि माझा एक हात तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. हळूहळू आम्ही आमचे दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर टिकवले. जी आतुरता मला तिच्याकडे पाहून वाटायची ती आज पूर्ण झाल्यासारखी मला वाटत होती. पूनमच्या सासूला मी घट्ट मिठीत दाबून घेतले आणि तिच्यावर भरभरून प्रेम करू लागलो. तब्बल 1 तासापर्यंत तिने तिच्या नवऱ्याची कमतरता माझ्याकडून पूर्ण केली. मग तिने आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून तिचे असं दृश्य मला दाखवलं की माझे चक्रावलेले डोळे तुम्हाला कोणत्याही शब्दात सांगू शकत नव्हते. रात्रभर पूनमच्या सासूसोबत मी प्रेम केले. तेव्हा ती मला म्हणाली, मुझे जवानी में भी मेरे पति ने इतना प्यार मुझ पर कभी जताया नहीं था जितना तुम्हारे साथ रह के मुझे आनंद मिला है. आता माझे नित्य नियम झाले होते. दिवसाला मी अंजलीसोबत भरभरून प्रेम करायचो आणि रात्री पूनम शांत झाल्यानंतर मी डायरेक्ट पूनमच्या सासूच्या बेडरूममध्ये जाऊन तिच्याशी भरभरून प्रेम करायचो. पूनमचं घर सोडायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. अशी मजा आयुष्यातही मला मिळाली नसती. म्हणून आकाशला मोबाईलमधून शेअर बाजारात पैसे कसे कमवायचे हेच शिकवण्यासाठी मी त्या ठिकाणी 10 दिवस अजून राहिलो. 10 दिवसाची मजा घेऊन मी पूनमला घेऊन घरी आलो. 2-3 दिवसानंतर पूनमचा दीर आकाशही पूनमला भेटण्यासाठी घरी येऊ लागला होता. त्यामागचं कारण
मला कळाले होते. पण जेव्हा तो माझ्या घरी यायचा तेव्हा मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईसोबत भरभरून मजा करायचो. अशा प्रकारे बहिणीच्या सासरी तिला नेण्यासाठी गेल्यावरही तिच्या नणंदसोबत व सासूसोबत आयुष्यातली प्रथमच मजा घेऊन मी आनंदित होतो.